नमस्कार, मी संध्या शेवडे. जे चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. पुरुष या जे कुलकर्णींच्या कथेचं क्रमशः अभिवाचन मी आपल्यासाठी करते आहे. पॉप्युलर प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या रक्तचंदन या कथासंग्रहातली ही कथा आहे. कथेचे पहिले 3 भाग आपण ऐकलेत. आजचा हा 4था भाग. 3ऱ्या भागाच्या अखेरीस आपण ऐकलत. सिगरेटच्या ठसक्यानं कावराबावरा झालेला रमेश ताराकडे येतो. ती त्याचे डोळे पुसते, पण तितक्यातच निकमनी उल्लेख केलेल्या त्यांच्यातल्या एका गमतीची आठवण होऊन ती हसते. ऐकूया यापुढची कथा. निकमनं आता तिथे कंटाळा आला आणि ते उठले. आता त्या वातावरणातली प्राणच नाहीसा झाला होता आणि तिथे त्यांना कोंदल्यासारखं वाटू लागलं होतं. त्यांनी हलकीच जिन्याची कडी काढली आणि अहो लेखक अशी हाक मारत ते वर विश्वनाथकडे आले. ते जिना चढून वर येताच विश्वनाथ लगबगीनं उठला आणि त्यानं आपली खुर्ची त्यांच्याकडे सरकवली. पण निकम बाजूच्या खुर्चीवर बसताच तो पुन्हा बसला. माफ कर हां, मी तुझ्या लेखनात व्यत्यय आणला. खिशातून सिगरेट पेटी काढत ते म्हणाले. खोलीत शिरताच उदबत्तीच्या कोंदलेल्या धुरानं खरं तर त्यांना मळमळू लागलं होतं आणि विश्वनाथचा थोडा रागही आला. माणसाला काय आवडावं यालाही काही मर्यादा हवी. उदबत्तीचा वास, ताज्या दुधाचा वास, खाताना हात राडेराड करणारं ते थपथपीत कुरूप फळ आंबा, उसाचा रस, एखाद्या सभेला जाऊन घाणेरड्या घोळक्यात मढ्याप्रमाणे उभं राहणं, चिकट्ट गुळचट बासुंदी मोठ्या चवीनं ओरपणं, अरविंदोचं पिठाळ लेखन, शेंगदाणे चुरमुरे खाणं, या असल्या गोष्टी माणसांना आवडतात तरी कशा. त्यांनी सिगरेट पेटवली आणि तिचा धूर खोलीत पसरला. त्यावेळी त्यांना अंमळ बरं वाटलं. शेल्फमध्ये बांधीव वह्या व्यवस्थित ठेवल्या होत्या. दोरीवरच्या कपड्यांच्या घड्या अगदी रेखीव होत्या. कॅलेंडरवरची तारीख आजचीच बरोबर होती. अंगावर एखादा निरुपद्रवी पांढरा डाग असावा तशी ती खोली. तिला स्वतःचं असं स्वतंत्र व्यक्तिमत्वच नव्हतं. आणि शेल्फवरचा तो आपला 17 वर्षांपूर्वीचा फोटो, नाटकी आणि पोकळ डौलाचा. आता त्या चेहऱ्यावर डोळ्यांखाली जाड सुरकुत्या उमटल्या आहेत. कपाळावर बारीक जाळी आहे. ती आपल्या बायकोची देणगी असावी, पण डोळ्याखालच्या त्या काळसर सुरकुत्या त्यांनी एक झुरका घेतला आणि तो विषय विसरण्याचा प्रयत्न केला. पण नाही, नकळत त्या वेदनेला स्पर्श झाला होता आणि लाल भडक कुंकू अंगावर पडताच फणा काढणाऱ्या सर्पाप्रमाणे ती जागी झाली होती. मंदाकिनी अशीच वारावरच्या रात्रणीच्या सुगंधाप्रमाणे आली. या विश्वनाथप्रमाणे सुगंधी व्यवस्थित टेबलावर आपणही वेड्यासारखी पत्र लिहिली. पण त्याच वेळी ती इनामदार बरोबर पण हिंडे आणि शेवटी तर ती बावळट खेळ इतक्या गंभीरपणे खेळायचे नसतात असा उपदेश करून चेहऱ्यावर सुरकुत्या उरखडून निघून गेली. डोरियन ग्रेप्रमाणे त्या सुरकुत्या या फोटोवर उमटायला हव्या होत्या आणि आपला चेहरा तसाच राहायला हवा होता, तो दंश घेऊन, ते विष पचवून. नाही सर, व्यत्यय कसला, विश्वनाथ म्हणाला. माझं आजचं लेखन मी आत्ताच संपवलं. खाली तारीख घातली तोच तुम्ही आलात. मी आज एक कविता लिहिली आहे सर. रंगगंध जीवनानं नटून वसंत ऋतू वैभवानं येतो. आपली दौलत वाटेत खूप फिरतो, पण त्याचं सारं वैभव दानातच नाहीसं होतं. तो जळत्या डोळ्यांचा, पांढऱ्या केसांचा ग्रीष्म होतो आणि स्वतःच निर्माण केलेल्या रंगप्रासादासमोर भिकारी होऊन बसतो. अशी कल्पना आहे सर. डोळे मिटून निकम ऐकू लागले आणि विश्वनाथ वाचू लागला. त्याचे शब्द आता मातीच्या चिकट गोळ्याप्रमाणे खाली पडू लागले. मंदानं फसवायला नको होतं, पण आपणही इतके बावळट भळभळीत असायला नको होतं. आपण आपलं आयुष्यच तिच्या पायाखाली पायघडीप्रमाणे घातलं.
निकमला स्वतःविषयीचा संताप एकदम उसळून आला. त्यावेळच्या त्या सोललेल्या कोंबासारख्या माणसाला आसुडानं फोडून काढायला हवं होतं. वेदना अगदी असह्य होईल अशी शिक्षा करायला हवी होती. मग कदाचित डोळ्यांखाली त्या सुरकुत्या आल्या नसत्या. मन असं भिकाऱ्याच्या भांड्याप्रमाणे रीत दीन होऊन गेलं नसतं. भिकारी दीन होऊन मागत दिले दान, बसला वसंत धनवान. ग्रीष्म भिकारी दीन होऊन. नंतर निकमच्या ध्यानात आलं की विश्वनाथची कविता वाचून संपली आहे. त्यांनी डोळे उघडले. जणू अधांतरी राहिल्याप्रमाणे विश्वनाथ उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहत होता. ते हसले आणि म्हणाले, कल्पना नवी आणि चांगली आहे. बरं का विश्वनाथ, तुला शब्दांची देणगी आहे. अरे, मलाही शब्दांची देणगी होती. रात्री एकाकी बसून मी खूप काव्यमय पत्र लिहिली, पण त्या देणगीवरूनच लोक मळक्या पायांनी गेले. हाताळून बोंद्री झालेली सर्टिफिकेट घेऊन दारोदारी मी ग्रीष्म भिकारी हिंडलो. छान, शब्दांची निवड रसिक आहे बरं का विश्वनाथ. तुला शब्दांची देणगी आहे. हो, मुख्य राहिलंच. चिंताग्रस्त चेहरा करून निकम म्हणाले, अरे मला थोडे पैसे हवेत बुवा. माझ्या बहिणीची मुलगी आजारी आहे, तिला ताबडतोब पैसे हवे आहेत. आणि आमचं काम तरी तुला माहितीच आहे. 1000 ठिकाणी पैसे यायचे आहेत, पण ऐनवेळी नशीब पाहायला एक नाणं जवळ असत नाही. आता आपलं सत्वहरण होणार या भीतीनं विश्वनाथचा ओबडधोबड चेहरा कावरा बावरा झाला. कितीसे पाहिजे होते? त्याचं असं आहे सर, आमच्या त्या दुकानाचं अद्याप भाडं आलं नाही, त्यामुळे थोडी पंचायत झाली आहे. तो चाचरत म्हणाला. छे रे, मला अगदी थोडे पाहिजेत. 40-50 रुपये पुरतील. सिगरेट हलवत निकम म्हणाले. स्वतःला अब्रूनं भरत असल्याप्रमाणे विश्वनाथनं श्वास घेतला आणि ड्रॉवर उघडला. 40 रुपये दिल्यावर 5 रुपये 4 आणे राहिले, म्हणजे आपलं सेलिब्रेशन पुढे ढकलावं लागणार इतकंच. निकमनी नोटा घेतल्या आणि ते म्हणाले, थँक्स हं. मागचे 30 धरून सारे आता या 1 तारखेला देऊन टाकेन, नाहीतर तू एक दिवस रस्त्यात कोट काढून घेशील माझा. विश्वनाथनं छे म्हणत घाईघाईनं मान हलवली आणि त्याआधीचे 35 रुपये आहेत, 30 नाही, हे सांगायला त्याला विलक्षण संकोच वाटला. सर, आज तुम्हाला जायची घाई नाही ना? विषय बदलत घाईघाईनं विश्वनाथ म्हणाला. आज जरा राहा वेळ, माझं काम आहे थोडं. निकमनं प्रश्नार्थक पाहिलं, पण उत्सुकतेच्या तवंगाखेरीज विश्वनाथच्या चेहऱ्यावर त्यांना काहीही दिसलं नाही. पण अशा तऱ्हेची उत्सुकता केव्हा दिसते? प्रिय व्यक्तीला भेटताना, अपेक्षित यश स्वीकारताना. जणू आपणच विश्वनाथ असल्याप्रमाणे त्यांनी त्या चेहऱ्यात आपलं रूप पाहण्याचा प्रयत्न केला, पण काहीही हाती लागलं नाही. खांदे उडवून त्यांनी आणखीन एक सिगरेट पेटवली. एक गोष्ट मात्र नक्की, विश्वनाथकडून नोटा घेताना त्यांना अगदी लहानपणी आपण राहत असलेल्या घराच्या मालकाला इतक्या वर्षांनी इतक्या दूर एक लाथ मारल्याचं समाधान मिळालं होतं. विश्वनाथची उत्सुकता गेली खड्ड्यात. नाही, मला तशी घाई नाही, मी थांबेन अर्धा तास, ते म्हणाले. ती जिनं उतरत असता विश्वनाथ अद्वीनं दारापर्यंत आला. त्याला पाहून निकमनं कोणतीही सहानुभूती वाटली नाही. वाटली ती वेदना, खूप खोलवर, अगदी जिव्हाळ्याच्या जागी. विश्वनाथ म्हणजे जणू त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीला असलेला आडदांड पांढरा पहिला कोंब होता. त्याच भाबडेपणानं त्यांनीही विश्वास टाकला होता. कुणी वशिल्याचं नाही म्हणून फडतूस कॉलेजांच्या पायऱ्यांचे बेवारशी कुत्र्याप्रमाणे चढउतार केले होते. जीव तोडून काम केलं होतं, पण यश मात्र नेहमी पाठ वळवून एखाद्या वारांगणेप्रमाणे दुसऱ्याच्या गळ्यात पडलं.
निर्लज्ज लाडीपणे वागणाऱ्या या ताराप्रमाणे, लाचार कुमीप्रमाणे, आपणहून पैसे देणाऱ्या या आकारहीन पुष्ट अळीसारख्या दिसणाऱ्या विश्वनाथप्रमाणे. हे सारे संतापानी त्या अननुभवी भोळ्या पूर्वचित्रावर केलेले क्रूर आघात होते. तारा, विश्वनाथ, कुमी ही सारी खेळातली प्यादी, हसणारी, रडणारी, नम्र होणारी. खेळ आहे तो त्या वेदनेत आहे. स्वतःच्या भाबडेपणाबद्दल दिलेला त्या डागात खरी धग आहे. आजचा भाग आम्ही इथेच संपत आहोत. उर्वरित कथा ऐकणार आहोत पुढच्या भागात. आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जे चॅनलला सबस्क्राईबही करा. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.